आता नवी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण गाळलेल्या जागा पाहायच्या आहेत। प्रकरण चौकोन गणित भाग 2। आपण त्याला भूमिती असं पण संबोधतो। चला तर मग बघा, याच्यात गाळलेल्या जागा अतिशय फास्ट सोडवता आल्या पाहिजेत, कारण नववीपासून आपल्याला 10वीचा सराव होणं गरजेचं असतं। चला तर मग बघा काय सांगितले, ज्या चौकोनाच्या लगतच्या बाजूच्या सर्व बाजू जर एकरूप असतील तर तो कोणता असणार आहे? सोपा आहे, समभुज चौकोन, होय की नाही? सर्व बाजूंच्या जोड्या लगतच्या बाजू एकरूप याचा अर्थ सगळ्या बाजू एकरूप। प्रश्न दुसरा सांगितलाय, चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? पहिल्यांदा बाजू काढावी लागणार, नंतर परिमिती। चला तर मग म्हणून इथं काय सोडवायचं बघा, दुसरा आकडा बाजू बरोबर काय करायचं, 1 शॉर्ट फॉर्म मध्ये 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण। हे सूत्र लक्षात ठेवा बाळांनो, 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण किती आहे? 12 वर्गमुळात 2। वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 गेले, किती राहिले? बाजू झाली 12। म्हणून परिमितीला किती न गुणावं लागणार? 4 न। परिमिती बरोबर 12 गुणिले 4, 12 चोक किती आली? 48 आहे का इथं? 48 आहे, हे 48 सेमी उत्तर आलं। चला तर मग पुढचा बघूया। एका समभुज चौकोनाच्या समकोणांची मापे 2x व 3x वजा 40 अंश असतील तर x ची किंमत काढा। आपल्याला माहिती आहे समभुज चौकोनाचे समकोण एकरूप असतात, म्हणून तर लिहायचं 3x वजा 40 बरोबर 2x। आहे की नाही सोपं? हे 3x इथंच ठेवायचे, हे 2x इकडं आणल्यानंतर वजा होतील, हे वजा 40 इकडं अधिक 40, 3 मधून 2 गेले x, x बरोबर 40 अंश। आहे का इथं? x बरोबर 40 अंश। आहे की नाही सोपं? मामी क्लासला जरूर सबस्क्राइब करा, 9वीचे सर्व गणित 2 चे व्हिडिओ अपलोड होत आहेत। थँक्यू।